स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापूर तालुक्यातही घडलं वैष्णवी हगवणे प्रकरण। सुळेवाडीच्या दीर व पतीला अटक। दिराकडून विवाहितेची छेडछाड तर पतीकडून अमानुष मारहाण। आमचे मार्गदर्शक मित्र, सामाजिक कार्यकर्ते, भावी नगरसेवक, शिवसेना युवा सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख माननीय लखन अप्पा ठोंबरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नितीन नाना कांबळे, राजू भैया लोखंडे, गणेश तुपसौंदर्य, वैभव भैया कांबळे, सलमान मुलानी, आशुतोष सूर्यवंशी। जागते मना मनात भिडते एका सुरात, जय जय महाराष्ट्र हो, तुम ते हीच घोषणा। शिवसेना शिवसेना एकनिष्ठ वचनबद्ध, भले क्रांती भले युद्ध, आणू आम्ही सुराज्य हृदयातून हीच। विटा शहराचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते, भावी नगरसेवक, शिवसेना युवा सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख माननीय लखन अप्पा ठोंबरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संजय बापू विभूते, वीरू भैया फाळके, संदीप तात्या ठोंबरे, जहीर मुलानी, अक्षय जाधव, सूरज वायदंडे। हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती। आमचे मित्र, विटा शहराचे भावी नगरसेवक, विघ्नहर्ता युथ क्लबचे संस्थापक अध्यक्ष माननीय भालचंद्र भैया कांबळे व शिवसेना युवा सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख माननीय लखन अप्पा ठोंबरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर राधेश्याम नाना जाधव, नाना प्रेमी ग्रुप आळसन, पैलवान संजय आबा हरुगडे, युवा शक्ती पलूस। काही महिन्यांपूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे प्रकरण गाजलं होतं। असाच काहीचा प्रकार खानापूर तालुक्यातही घडलाय। खानापूर तालुक्यातील पंचशील नगर सुळेवाडी येथील एका विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जातोय। सासू सासरे, दीर व पती यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केलाय। दीराने संबंधित विवाहितेची छेड काढली असून पतीकडून देखील तिला अमानुष मारहाण केली जाते। या प्रकरणी संबंधित विवाहितेनं विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार दीर व पतीला अटक करण्यात आली। याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पंचशील नगर सुळेवाडी तालुका खानापूर येथील एका तरुणाशी संबंधित महिलेचा विवाह झालेला होता। संबंधित महिलेचं या तरुणाची प्रेमसंबंध होते। लग्न झाल्यानंतर पती, सासू सासरे, दीर हे सर्व एकत्र कुटुंबात राहत होते। परंतु काही दिवसानंतर सासू सासरे हे संबंधित विवाहितेशी कमी बोलून माझ्या मुलाच्या मागे लागून आली असं म्हणून वारंवार त्रास देत होते। संबंधित विवाहितेचा पती व दीर दोघेही ड्रायव्हरचं काम करत होते। या विवाहितेच्या पतीला अचानकच दारूचं व्यसन लागलं, त्यामुळे तो नेहमी घरी दारू पिऊन येत होता। पतीला तुम्ही दारू पिऊ नका असं या विवाहितेने सांगितलं, परंतु पती, सासू सासरे व दीर या विवाहितेला त्रासच देत राहिले। दिनांक 21 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता संबंधित विवाहितेचा दीर याने अचानकच पाठीमागे येऊन संबंधित विवाहितेची छेड काढली। यानंतर संबंधित विवाहितेने मोठमोठ्याने ओरडून पतीला आवाज दिला। याच वेळी हा दीर विवाहितेला कोणाला काही सांगू नका असं म्हणत बेडरूम मधून बाहेर पळत आला। घडलेल्या घटनेबाबत या विवाहितेनं सासू सासरे व पतीला दीराने माझ्याशी गैरवर्तन केलंय असं सांगितलं, परंतु या सर्वांनी विवाहितेलाच खोटं ठरवलं। तिला काठीने हातावर व पाठीवर मारहाण केली। सासूने केस सोडून फरफटत घराबाहेर ओढलं। मारू नका असं म्हणत असतानाही पती, सासू व दीर यांनी घराचे बाहेर काढलं। तिच्या आईला बोलावून माहेरी सोडलं। यानंतर मात्र संबंधित विवाहितेने याबाबतची फिर्याद विटा पोलिसात दिली आहे। त्यानुसार विटा पोलिसांनी संबंधित विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। दीर व पतीला विटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या। मात्र खानापूर तालुक्यात या घडलेल्या घटनेमुळे खळबळ माजली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असं प्रकरण पुन्हा समोर आल्यानं मात्र सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। अधिक तपास विटा पोलीस करतात। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।